विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इतिहासाच्या दुसऱ्या धड्याचा अभ्यास करणार. त्याचं नाव आहे इतिहासाची साधने. ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की इतिहास हा आपल्याला कसा कळतो. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा त्याचा आढावा घ्यावा. तर आपल्या पूर्वजांनी अनेक वस्तू पूर्वी ठेवलेल्या होत्या. त्याच्यावरून आपल्याला कळतं की ते कशा पद्धतीचा वापर करायचे, काय काय वस्तू वापरायची, कशा पद्धतीची भांडी वापरायची, कशा पद्धतीचे दागिने वापरायचे, हे आपल्याला यावरूनच कळतं. तर ह्या इतिहासाच्या साधनांची आपण एक माहिती घेऊ. पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू, कोरून ठेवलेले विविध लेख, ह्याच्यावरून आपल्याला इतिहास हा कळू शकतो. याचबरोबर चालीरीती, त्यांच्या परंपरा, त्यांची काही लोकगीत, त्यांच्या लोककला, त्यांचे विशिष्ट प्रकारचे नृत्य, त्यांचं लोकसाहित्य, त्याच्यावरून तसेच काही कागदपत्र, ऐतिहासिक कागदपत्र मोहर लावलेले राजांचे, त्याच्यावरून आपल्याला इतिहास हा कळू शकतो आणि यालाच इतिहासाची साधना असं म्हणतात. तर आता आपण ह्याचा अजून विस्तारपूर्वक अभ्यास करणार. ह्याच्यामध्ये इतिहासाच्या साधनांची नावं आहेत प्रत्येक टप्प्याटप्प्याने. तर त्यानुसार आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे भौतिक साधने, दुसरं आहे लिखित साधने आणि तिसरं आहे मौखिक साधने. तर आता आपण सर्वप्रथम भौतिक साधनं पाहायची. चला तर भौतिक साधने व त्याची माहिती. तर प्राचीन भारताच्या उत्खननामध्ये आपल्याला ज्या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष मिळतात त्यांना इतिहासाची भौतिक साधनं असं म्हणतात. तर आता ही वस्तू आणि वास्तू काय आहे? तर वास्तूमध्ये आपल्याला किल्ले येतात, लेणी येतात, स्मारक येतात आणि तसंच वस्तू म्हणजे काही भांडी मिळतात, दागदागिने आहेत, नाणी आहेत, यावरून आपण ओळखू शकतो. तर आपण पुढे जाऊ. ह्याच्यामध्ये आपल्याला काही टप्पे आहेत की त्यांचा आकार. आता हे आपल्याला साहजिकच आपल्याला हे वस्तूंबद्दल आहे. तर वस्तूंचा आकार कसा होता, रंग कशी होती, नक्षी कशी होती, यावरून ती वस्तू कोणत्या काळातली असावी हे आपल्याला लक्षात येते. त्यांचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. तसंच काही धान्याच्या फळांच्या बिया, प्राण्यांची हाडं, यावरून आपल्या प्राचीन लोकांच्या इतिहासाच्या आहाराची आपल्याला माहिती मिळते, अंदाज येतो की कशा पद्धतीचा त्यांचा आहार असावा. त्याच्यानंतर दागदागिने, नाणी, यावरून सुद्धा आपल्याला त्यांच्या व्यवहाराची माहिती मिळते. दागदागिने ते कोणत्या प्रकारे वापरले असावे, तर ते दागदागिने घालून ते आपली लोककला, आपलं नृत्य, आपली गाणी सादर करत असली पाहिजे. तसंच जे काही नाण्यांचा व्यवहार ते देवाणघेवाणीमध्ये करू शकतात, म्हणजे व्यवहारामध्ये. तर ह्या सगळ्या आपण जो अभ्यास करतो की वस्तू कोणत्या आणि वास्तू म्हणजे स्मारक, लेणी, तर ह्या सगळ्यांनाच भौतिक साधनं असं म्हणतात. तर आपण त्याची काही चित्र बघूया, त्याच्यामुळे तुम्हाला पटकन अंदाज येईल. ह्याच्यामध्ये आपण काही उदाहरणं पाहू. सुरुवातीला आपण पाहणार आहोत किल्ले. आता तुम्ही जर सहलीला गेला तर सहलीला गेल्यानंतर आपण तिथे किल्ले पाहतो. तर त्या किल्ल्यामध्ये कोणत्या प्रकारचा विशिष्ट दगड वापरलेला असतो, त्या दगडावर किती शेवाळ असतो, कोणत्या प्रकारचा दगड वापरलेला गेलेला आहे, हे आपल्याला
तो दगड पाहून लक्षात येतो की इतिहासातील प्राचीन काळातील माणसांनी तो कशा रीतीने वापरलेला आहे. आणि अजून सुद्धा ह्या काळात सुद्धा तुम्ही तो जाऊन आरामशीरपणे बघू शकता. ती वास्तू तुम्हाला कळू शकते की ह्या किल्ल्यामध्ये काय काय होत असावं, या किल्ल्यामध्ये युद्ध कुठं होत असावं, जेवण कुठं होत असावं, शयनगृह कुठं असावे, राणीचा महल कोणता, राजाचा महल कोणता, हे आपल्याला सगळं काही कळू शकतं. तर आता ही आहे वास्तू. दुसरी आहे लेणी. आता ह्या लेणीमध्ये कोणत्या प्रकारची नक्षी वापरली गेलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर आहे आणि ती कशी जमिनीतून खोदली गेलेली आहे त्याचा पण आपल्याला अंदाज येतो. तिसरं चित्र आहे स्मारकाचं. तर स्मारक हे कोणाचं बांधलं गेलेलं आहे त्याची माहिती त्या स्मारकावर पूर्णपणे लिहिलेली असणार. हे आपल्याला इतिहासातच कळतं. आता ह्या इतिहासामध्ये एका कुत्र्याचं चित्र आहे, तर आपल्याला समजू शकतो की हे स्मारक एका श्वानाचं आहे, की तो कोणत्या काळातला असावा, त्यांनी काय पराक्रम केलाय म्हणून त्याचा हा स्मारक आणि त्याचा पुतळा उभारला गेलेला आहे. हे आपल्याला त्या वास्तूवरूनच कळतं. बरोबर आहे की नाही? ही भौतिक वास्तू आहे आणि आपण त्याचाच अभ्यास करतो. पुढील भागात पुढील चित्रामध्ये आपण पाहणार आहोत खापरीचा तुकडा. जे काही ते लोक घराचं कौल वापरत असतील किंवा घरासाठी किंवा इतर काही वस्तूंसाठी वापरत असतील, तर ते जो खापरी वापरत असतील तर ती कोणत्या पद्धतीची होती, कोणत्या रंगाची होती, त्याच्यावर नक्षी कोणती होती, हे आपल्याला त्या वास्तूवरून समजू शकते. त्याच्यानंतर आले दागदागिने. आता हे दागदागिने आपल्याला सापडलेले, उत्खननात सापडलेले आहेत. म्हणजे हेच दागदागिने घालून त्या काळच्या स्त्रिया नृत्य सादर करत असतील, गाणी सादर करत असतील, घरातील घरात वावरत असताना ह्याच दागिन्यांचा वापर करत असतात त्यांनी. ह्यावरून ही वास्तू आपल्याला कळू शकते. तसेच पुढील चित्र आहे भांड्यांचं, की ह्या भांड्यामध्ये ते पाणी भरू शकतात किंवा स्वयंपाक करू शकत असतील. यावरून आपल्याला ही भेटलेली आहे आपल्याला उत्खननात, म्हणजे आपल्या भौतिक साधनाच्या उदाहरणात. त्याच्यामुळं आपल्याला पटकन कळू शकतो की ह्याच्यामध्ये इतिहासातील माणसं काय करत असतात. त्याच्यानंतर पुढील चित्र आहे नाण्यांचं. नाणी म्हणजे अर्थातच विद्यार्थी मित्रांनो देवाणघेवाण, व्यापार, प्रवाह. त्याच्याप्रमाणे आता आपण कसे पैसे रुपयांच्या रूपामध्ये वापरतो, तर इतिहास म्हणजे प्राचीन काळामधली लोक ह्या नाण्यांचा वापर कशा रीतीने करत असावा हे चित्र बघितल्यावर आपल्याला पटकन लक्षात येतं. आणि ह्या सर्व ही आपली सर्व काही भौतिक साधनांची उदाहरणं आहेत आणि आपल्याला या सर्व उदाहरणावरून एक पूर्णपणे आढावा होतो आणि यावरूनच आपल्याला इतिहासाची साधनं कशा रीतीने विभागामध्ये विभागलेली आहेत आपल्याला कळून. तर आता आपण पुढील विभागात जाण्या अगोदर आपले प्रश्न उत्तर पाहूया. की आपले प्रश्न असे आहे की इतिहास आपल्याला कसा कळतो, इतिहासाची साधनं म्हणजे काय, एकूण इतिहासाची साधनं किती आहेत व त्यांची नावं सांगा, आणि भौतिक साधनं म्हणजे काय. तर आता आपण पुढील विभागात जाऊ लवकरच.